कडक अंदर से. हा हा, एक नारळ कसं असतं, नारळ बाहेरनं बघितलं ना आपण तर एकदम हार्ड असतो, एकदम हार्ड. पण ज्यावेळेस आपण त्याला फोडतो आणि ओपन करतो ना, तर त्याच्या आतमध्ये एकदम थंडगार गोड गोड पाणी असतं आणि खाण्यासाठी एकदम मस्त ते एकदम रुचकर असं एक खोबरं असतं. तसा प्रकार असतो काही माणसांचा दिसायला आणि बोलायला असं वाटतं की यार किती ताईट आहे हे लोक. पधारो हमारे देश, कैसे हो? अरे भाई कहाँ थे आप 2-3 दिनों से? अभी आपके बारे में ही बात चल रही थी यार. इतने दिन आप थे कहाँ? 2-4 दिन से आप गायब हो. 2-3 दिन से मैं यहाँ पे चिल्ला रहा हूँ कि हमारे भाई कहाँ है, भाई कहाँ है. ये लो फाइनली अपने भाई विनोद भाई आ चुके हैं, प्रकट हो चुके हैं. कुठं होते मालक एवढे दिवस? 2-3 दिवस आठवण काढू काढू हे बघा 5 किलो वजन कमी झालंय माझं. अतुल भाईंना ॲक्च्युली सॉरी विनोद भाऊंना मराठी प्रॉपर कळते का नाही कळते माहीत नाही, तर त्यांच्यासोबत बहुतेक मला वाटतं हिंदीमध्येच बोलावं लागेल. तर हिंदीमध्ये सुरू करायच्या आधी थोडंसं पाणी पिऊन घेतो. बाहर गया था भाई. अच्छा यार, सॉरी बोलने की कोई ज़रूरत नहीं है यार. हर भाई से भाई कभी कोई सॉरी बोलता है क्या? सॉरी बोलने की कोई ज़रूरत नहीं, बिल्कुल सॉरी बोलने का नहीं. अपने चैनल के अंदर नो सॉरी नो थैंक्स. वो सब फिर वो जो अधिकार है सॉरी और थैंक्स बोलने का ना, वो सिर्फ मेरे अकेले का है, ठीक है ना. आप में से कोई भी मेरा भाई कभी भी सॉरी और थैंक्स नहीं बोलेगा, ठीक है. ये बात आप सब पॉइंट कर नोट डाउन कर लो. अभी हम थोड़ा सा पाणी पिता हूँ. ओनली मराठी. येस, थँक्यू. ओनली मराठी. फक्त मराठी बोलूयात आपण. पण जो मराठी हिंदी भाषिक असणार आहे ना, त्या भावासोबत हिंदीमध्ये पण आपल्याला बोलावं लागेल. अरे देवा, घसा सुकला रे भावांनो. बाकी कहाँ गायब थे विनोद भाई आप? 2-3 दिन से यानी कहाँ पर गए थे? ऑफिस का काम था या कुछ और? बहुत मिस कर रहे थे यार आपको सभी. बाकी आप आए आज वापस, बहुत बहुत अच्छा लगा. आए हो तो फटाक से अपना प्यार जता दो. स्क्रीन पे डबल टैप कर दो ताकि लाइक हो जाए आज वाले लाइव स्ट्रीमिंग पे. एक बार मैं फिर एक बार अपना जो बोलते हैं ना कमेंट का जो सेटिंग होता है वो चेंज कर लेता हूँ, क्योंकि क्या होता है अपने आप कभी कभी कमेंट्स जो नवे कमेंट्स है वो दिखना रुक जाता है. अभी चलो चलो कोण कोण बंदे अभी आए हैं. बाकी विनोद शेट जेवण झालं का तुमचं? विनोद भाऊ मालक नका म्हणत जाऊ यार, गरीब माणसं आहे राव. तुमचा लहाना भाऊ आहे, कशाचा मालक आणि कशाचं काय यार, गरीब माणूस आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचा भाऊ आहे, त्यामुळे कृपया करून मालक नका म्हणत जाऊ. पार्टी के पास गया था सॅम्पल लेके भाई. ओके ओके, म्हणजे ऑफिसचंच काम होतं म्हणावं लागेल तुमचं. चलो ठीक है, कोई बात नहीं. लेकिन आप वापस आए अपने लाइव स्ट्रीमिंग पे, वो बहुत अच्छा लगा. फिर से एक बार स्वागत है आज के इस लाइव स्ट्रीमिंग पे अपने विनोद भाई का, असं म्हणावं लागेल मला हिंदीमध्ये. ओमकार भाऊ कुठे गेला? सगळी ऑडियन्स कुठे गायब झाली? खाना वाना हो गया विनोद भाऊ? जेवण झालं का विनोद भाऊ तुमचं? आता ते काय तुमच्यासोबत हिंदीत बोलायची सवय पडली सुरुवातीपासून, तर आता विनोद भाऊंसोबत इथून पुढे मराठीमध्ये बोलणार मी. विनोद भाऊ जेवण झालं का? आपके साथ कभी नहीं छोड़ेंगे भाई. अरे यार क्या बात है, बहुत बहुत थैंक यू यार भाई. कभी नहीं छोड़ना, कभी नहीं, चाहे अपना यूट्यूब चैनल रहे या ना रहे, लेकिन अपना साथ जो है ना वो एंड तक रहना चाहिए, ठीक है ना. और वो पता है मुझे कि वो रहेगा, पक्का रहेगा. बाकी जेवण झालंय का? मी 3 वेळा विचारलं तुम्हाला, जेवले का तुम्ही अजून का नाही जेवले ते सांगा मला. हा भाई हो गया. अभी हे बघा, आता तुम्ही काय म्हटले ओनली मराठी आणि आता तुम्ही काय करताय हिंदीमध्ये बोलताय. दिस इज नॉट फेअर. आता तुम्ही म्हटले मराठीत बोलायचं ना, मग मी तुमच्यासोबत मराठीत बोलायला लागलो आणि आता इथं काय म्हणताय तुम्ही, आप वापस से हिंदी में बात करने लग गए. तो ठीक है, कोई बात नहीं, जस्ट मैं एक कॉमेडी करने की कोशिश कर रहा था आपके साथ. तो चलो ठीक है, बहुत बहुत बढ़िया. आपने खाना खा लिया, अभी आराम से बैठकर अपनी बात हो सकती है ना. तो इसीलिए मैंने क्वेश्चन किया था कि भाई आपका खाना हो गया या नहीं. वैसे आज क्या बना था? आप ना हर रोज बहुत बढ़िया बढ़िया डिशेस खाते हो. उस दिन आपने बताया था कि सारी जो चीज़ें आपने बताई थी खाने वाली, तो मेरे मुंह को इधर पानी छूट गया था. तो आज क्या क्या खाया बता दो, आज कौन सी डिश खाई?